ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांची पुढील आठवड्यात घोषणा होण्याची शक्यता। जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक होणार, सूत्रांची माहिती। 6 किंवा 7 नोव्हेंबरला निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिसरे अपत्य लपवणाऱ्या साप बसणार। 2 पेक्षा अधिक अपत्य असलेल्यांना निवडणूक लढता येणार नाही, असा कायदा असतानाही उल्लंघन होत असल्यानं राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या सूचना। रोहित आर्यावर एन्काउंटरची वेळ का आली? आत लहान मुलं असताना टोकाचं पाऊल का उचललं? गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या चौकशीत उत्तरं द्यावी लागणार, सूत्रांची माहिती। जनतेसाठी त्रासदायक आंदोलन सुरू ठेवता येणार नाही, बच्चू कडू यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ग्वाही। नागपूर खंडपीठाने आंदोलनाची दखल घेत स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली होती। या प्रकरणी पुढील सुनावणी 6 तारखेला। सरकारच्या निर्णयाविरोधात बारामती अॅग्रोची हायकोर्टात धाव। टनामागे सीएम निधी फ्लड रिलीफ फंड। गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाला पैसे जमा करण्याचे आयुक्तांचे आदेश असल्यानं हायकोर्टात आव्हान। पैसे डिपॉझिट केल्याशिवाय लायसन्स न देण्याचंही आदेशात नमूद। महाराष्ट्रात ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फडणवीसांची मध्यस्थी। अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात गुप्त बैठक। अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार की नाही हे संध्याकाळी जाहीर होणार। आम्ही गुवाहाटीला गेलो असतो तर आमचं भाषणही कोणी ऐकलं नसतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं वक्तव्य। गोवर्धनवाडी येथे नूतन डाकघर शाखेचं खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन। प्रकाश आंबेडकरांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। विदर्भातील सोशल मीडिया चॅनलवर कारवाई। पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शिर्डीमध्ये पावसाची जोरदार हजेरी। शिर्डीच्या रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांची तारंबळ। शेतकऱ्यांकडून पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त। निवडणुकीवेळी बोगस मतदान सापडलं तर संबंधित बूथवरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे हातपाय तोडणार। ठाकरेंच्या सेनेच्या शरद कोळींचा इशारा। तर मागण्या मान्य न केल्यास निवडणूक आयोगाचं कार्यालय फोडू, कोळींची प्रतिक्रिया। अकोल्यात ज्येष्ठ नेते विजय मालोकार यांचा शिंदेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। मुंबईत प्रदेशाध्यक्ष सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंना धक्का। रायगडच्या रोहामधील काँग्रेसचे माजी नगरसेवक समीर सपकाळ यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। सुनील तटकरे, अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। कराड उत्तर मतदारसंघात काँग्रेसला धक्का। तळबीड ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच मृणालिनी मोहिते आणि उपसरपंचांसह सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश। जयकुमार गोरे, अतुल भोसले आणि मनोज घोरपडेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। माधवी खंडाळकर आणि त्यांच्या भावावर गुन्हा दाखल। रुपाली पाटील यांच्या बहिणीची खंडाळकर विरोधात तक्रार। माधवी खंडाळकरांच्या भावानं रुपाली पाटलांच्या बहिणीला मारहाण केल्याचा आरोप। मुंबईत रेल्वेच्या 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार धीम्या मार्गावर ब्लॉक, तर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर आणि हार्बरवर वाशी ते कुर्ला दरम्यान दुरुस्तीचं काम करण्यात येणार। राज्य सरकारने रब्बी हंगामात सुरू केलेली PM किसान विमा योजना। राज्यातील 6 पिकांना विमा मिळणार। गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात आणि उन्हाळी भुईमूग पिकासाठी विमा मिळणार। 15 डिसेंबरपर्यंत विमा भरण्यास मुदत। साध्वी कांचनगिरी दिल्लीवरून दुबईसाठी रवाना झाल्या असता टर्मिनल 3 बंद। 2.5 तासांसाठी टर्मिनल 3 बंद करण्यात आला। साध्वी कांचनगिरींचा आरोप। 700 लोकांचं विमान चुकलं, साध्वी कांचनगिरींचा आरोप। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एसटीचा पुणे विभाग मालामाल। पुणे विभागाने 23 कोटी 39 लाख रुपये उत्पन्न कमावलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 कोटीने उत्पन्न वाढलंय। राष्ट्रीय सागरी मत्स्य व्यवसाय जनगणना 3 नोव्हेंबरपासून सुरू होणार। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जनगणना करण्यात येणार। यंदा मोबाईल ॲपच्या माध्यमातून जनगणना करण्याचा निर्णय। 140 उपप्रकल्पांना नोटीस। भाडे थकबाकी, प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजनेतील विविध कारणांवरून नोटीस। प्राधिकरणाकडून काम बंदची कारवाई। पुण्यातील HND बोर्डिंग प्रकरणात कॅन्सलेशन डेड करावा लागणार। नोंदणी मुद्रांक शुल्क एकूण मालमत्तेच्या 60% भरावं लागणार। तिकीट तपासणीत पुणे विभागात आढळले 10,000 फुकटे प्रवासी। दिवाळीच्या सुट्टीत रेल्वेची विशेष मोहीम। एकूण 1 कोटी 14 लाखांचा दंड वसूल। पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या नांदोशी सणस नगरमध्ये सुविधांचा अभाव। भर पावसात रस्त्यावर साचलेल्या चिखलात बसून नागरिकांचा पालिकेविरोधात तीव्र जनआक्रोश आंदोलन। डोंबिवलीत महात्मा फुले चौक रोड परिसरात आता चाळीतील घराचा पत्रा अचानक कोसळल्याची घटना। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पावसामुळे पत्राला फट पडल्याने अपघात। कल्याण पश्चिमेत मद्यधुंद ट्रक चालकाची विजेच्या पोलसह झाडाला धडक। सुदैवानं जीवितहानी नाही। मद्यधुंद ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं।
कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात दर्शन रांगेची तयारी पूर्ण मंदिर समितीकडून गोपाळपूर रोडलगत 14 पत्रा शेड तयार. सुमारे 30 ते 35 हजार भाविकांची सोय होणार. दर्शन रांगेत भाविकांना स्क्रीनवर विठ्ठल मुखदर्शनाची व्यवस्था. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.